हरे कृष्ण. सर्वांचं स्वागत आहे. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मंगळुरू तर्फे घेतला जाणारा हा उपक्रम आहे आणि भगवद्गीता लेवल 2च्या अभ्यासक्रमामध्ये आपण आज अध्याय 1चं अध्ययन करत आहोत. तर सर्वात प्रथम आपण मंगलाचरणने सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. कृष्ण एक मिनिट, सॉरी. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमः ओम विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिन इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण सर्वांना. सर्वात प्रथम आपण श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करूया, ज्यांनी आपल्याला समजेल अशा शब्दामध्ये भगवद्गीता आपल्याला समजावून सांगितली. त्यांनी लिहिलेल्या साध्या सोप्या भाषेमुळे भगवद्गीतेचं ज्ञान आपण ग्रहण करू शकलो. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मंगळुरूचे अध्यक्ष नामानिष्ठ दास प्रभूजी यांना सादर प्रणाम करूया, ज्यांनी हा अभ्यासक्रम आपल्यासाठी बनवला आणि सर्वांना झूमद्वारे उपलब्ध करून दिला. त्यामुळे घरी बसल्या या संधीचा आपण लाभ घेऊ शकतोय. अन्वय माताजींना प्रणाम करते, ज्यांनी मला भगवद्गीता शिकवली. संपूर्ण मराठी टीमचे धन्यवाद. टेक्निकल टीमचेही सहकार्याच्या शिवाय हा उपक्रम आपल्याला घेणं शक्य नसतं. तसंच उपस्थित सर्व भक्तगणांचं स्वागत आणि सर्वांना परत एकदा प्रणाम. तर आपण आधी बहुतेक 20 श्लोक पूर्ण केलेले होते. माझा आवाज सगळ्यांना येतोय का व्यवस्थित? हो हो, येतोय माताजी, येतोय माताजी. मला इथे इंटरनेट कनेक्शन वीक दिसतंय जरा. हा, आवाज येतोय तुमचा. बरं, आता मधूनच आवाज आवाजामध्ये कट काही होतोय माताजी. हा, कट मधून होतोय कट का? होतोय. हा, मलाही हो असं, कारण हो मी असं करते, व्हिडिओ जरा बंद ठेवते, नाही तर मग आपल्याला हो हो, रेकॉर्डिंग चालेल मध्ये चालेल. ऑडिओ यायचा नाही. हा, हो हो. बरं, आपण 20 श्लोक पूर्ण केलेले होते. त्याची आपण प्रथम उजळणी करूया आणि मग आजच्या पुढच्या श्लोकांकडे वळूया. भगवद्गीतेची सुरुवात ह्याच्या धृतराष्ट्राच्या श्लोकाने होते. आपण हा श्लोक समजून घेतला होता, पहिला श्लोक. या श्लोकामध्ये आपण धृतराष्ट्राची मानसिकता समजून घेतली. तसंच कुरुक्षेत्र याला धर्मक्षेत्र असं का म्हणतात हेही समजून घेतलं. आता वरवर विचारलेला धृतराष्ट्राने प्रश्न साधा जरी वाटला तरी धृतराष्ट्राच्या मनामध्ये काय चाललेलं होतं की तो अत्यंत राज्यप्राप्तीची लालसा आणि पुत्रमोहाने तो अत्यंत ग्रस्त होता. त्यानंतर आपण त्या श्लोकामध्ये हेही समजून घेतलं की जसे तृण काढून टाकले जातात शेतातून, तसं आता कृष्ण या धर्मक्षेत्रामध्ये सर्व कौरवांना त्यांनी एकत्र केलेलं आहे आणि इथे धर्मच ते स्थापन करणार आहेत. कृष्णांची योजना होती अर्थात या युद्धाच्या द्वारे म्हणजे सगळी धर्म स्थापन करण्याची. पुढे आपण दुर्योधनाची मानसिकता बघितली. अत्यंत लोभी होता तो. कसा द्रोणाचार्यांकडे त्यांना बोलला आणि त्याच्यानंतर त्यांचा क्रोध उत्तेजित व्हावा अशा प्रकारे त्यांनी त्यांच्या समोर द्रुपद पुत्रेण तव शिष्येण धीमता असे शब्द वापरले.
धृतराष्ट्राची मानसिकता समजून घेतली. त्यानंतर द्रोणाचार्यांना त्याने अनेक योद्ध्यांची नावं सांगितली. पांडव सेनेतील योद्ध्यांचीही सांगितली आणि त्यानंतर कौरव सेनेतील योद्ध्यांचीही नावं सांगितली. एकाहून एक श्रेष्ठ असे हे योद्धे होते, रथी, महारथी असे. आता त्या काळामध्ये योद्ध्यांचं असं काय म्हणतात ज्याला आपण वर्गीकरण किंवा स्तर असतात. तर अर्धरथी होता जो अस्त्रशस्त्रांमध्ये प्रशिक्षित असे आणि तो एकटाच काहीतरी 2,500 योद्ध्यांच्या बरोबर सशस्त्र सामना तो करू शकत असे. त्यानंतर महारथी योद्धा जो असे तर तो दिव्य अस्त्रशस्त्र चालवण्यात तो समर्थ असे, म्हणजे खूप प्रसिद्ध असे असा योद्धा आणि सन्मानित केला जात असे, सर्वत्र त्याचं नाव होत असे. 10,000 सशस्त्र योद्ध्यांचा सामना तो एकटा करू शकत असे, एवढी त्याची कपॅसिटी असे, क्षमता असे. आता रामायणाच्या युद्धामध्ये भरत, शत्रुघ्न, सुग्रीव तसंच कुंभकर्ण, रावण आणि बाली हे सगळे महारथी योद्धे होते. त्यानंतर काही योद्धे हे अति महारथी म्हणून प्रसिद्ध जे असतात, 12 महारथींच्या बरोबर. तर ह्या महाभारताच्या युद्धामध्येही असेच अनेक रथी महारथी योद्धे आलेले होते एकमेकांच्या समोर आणि दुर्योधनाने त्यांची सगळ्यांची नावं द्रोणाचार्यांना सांगितली. आता हे सांगत असताना व्यूहरचनेचाही उल्लेख झाला पांडवांच्या आणि त्याला कल्पना नव्हती की पांडव एवढी चांगली व्यूहरचना तिथे करतील, कारण हे तर आत्याच अज्ञातवासातून परत आलेले आहेत आणि एवढी व्यवस्थित व्यूहरचना ते करू शकतील असा त्याला अंदाज नव्हता. आणि समोर हे बघितल्यावरती त्याने दुर्योधनाने द्रोणाचार्यांकडून मदत घेण्याच्या ऐवजी तो कसा बोलला त्यांच्याकडे हेही आपण पाहिलेलं आहे. पुढे आपण पाहिलं की विजयाची कारणं पाहिली. ही 9 कारणं आपल्याला लक्षात ठेवायची आहे. त्याच्या आधी शंखनादाबद्दल आपण वर्णन ऐकून घेतलं की अर्जुन आणि कृष्ण यांचा जो शंखनाद आहे याला दिव्य म्हटला गेलेला आहे. शंखांची नावंही आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहेत आणि त्यानंतर विजयाची 9 कारणं आपण बघितलेली होती. ही 9च्या 9 कारणं आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. 20वा आपण श्लोक बघितला होता ज्याच्यामध्ये आपण एकदा मी तो समोर घेते. आहे बघा, हनुमानाचे चिन्ह असलेल्या ध्वजाच्या रथावर आरूढ असलेले पांडुपुत्र अर्जुन त्यावेळी धनुष्य हाती घेऊन बाण सोडण्यास सज्ज झाला. हे राजन व्यूहरचनेतील धृतराष्ट्रपुत्रांकडे पाहून अर्जुन भगवान श्रीकृष्णांना पुढील प्रमाणे म्हणाला. तर आता ही सर्व आपण कारणं समजून घेतलेली आहेत की पांडवच या युद्धामध्ये विजयी होणार आहेत. आता आपण आज पुढे जाऊया. 21व्या श्लोकापासून अध्ययन पुढे सुरू करूया. शक्यतो आपण आज अध्याय पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. हरे कृष्ण. अर्जुन उवाच सेनयो उभयो मध्ये रथं स्थापय मे अच्युत यावत् एतान् निरीक्षे अहं योद्धुकामान् अवस्थितान् कैमया सह योद्धव्यम् अस्मिन् रणसमुद्यमे. अर्जुन म्हणाला, हे अच्युत, कृपया माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये घेऊन चल. म्हणजे येथे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या आणि ज्यांच्याशी मला या भयंकर शस्त्रास्त्र स्पर्धेमध्ये संघर्ष करायचा आहे त्या सर्व उपस्थितांना मी पाहू शकेन. आता बघा, एवढी जोरदार तयारी झालेली आहे, सर्व सज्ज आहेत युद्धाला, शंखनादही झालाय आणि युद्ध सुरू होणार आहे. त्यावेळी अर्जुन कृष्णांना म्हणतोय की कृष्णा, दोन्ही सैन्यांचं जिथून मला व्यवस्थित निरीक्षण मी करू शकेन अशा ठिकाणी तुम्ही रथ घेऊन चला. आणि कृष्ण दोन्ही सैन्यांच्या मध्ये रथ घेऊन जातात. अर्जुन दोन्ही सैन्यांकडे बघतो, निरीक्षण करतो आणि नंतर मग त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. हे आपण सगळं शिकलेलो आहे. अर्जुनाने आपली इच्छा व्यक्त केली कृष्णांच्या समोर आणि कृष्ण आता दोन्ही सैन्यांच्या मध्ये रथ घेऊन गेले. या श्लोकामध्ये कृष्णांना अच्युत असं संबोधलेलं आहे. आता अच्युतचा अर्थ कोणाला माहिती आहे का? कोणी सांगू शकेल? अच्युतचा भक्तावरील हा भक्ताच्या प्रेमात
भगवंत कधीच कुठली हे करत नाहीत म्हणजे अं, बरोबर बरोबर. बघ भक्तांच्या प्रेमात असं कधीच ते चुकत नाहीत, वचनबद्ध चुकत असतात. नाहीत. हा 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 वचनबद्ध. हा हा भक्ताला वचन दिलं तर ते पाळतात. आणि अच्युत म्हणजे हे की ज्याचं कधी पतन होत नाही. हा च्युतजीव म्हणजे काय, हम्म, जे हम्म, पतनाधीन नसतात. आणि अच्युत म्हणजे हा कृष्ण, कारण ते पतन होत नाही त्यांचं. तर इथे हा अर्थ कुठला आहे की भक्तावरील प्रेमात ते कधीही चुकत नाहीत. तर बरोबर आहे माताजींनी सांगितलेलं. कृष्ण भक्तवत्सलच आहेत आणि आपल्या भक्तांवरती खूप प्रेम करतात. त्यासाठी कृष्णांची अनेक नावं आहेत जी त्यांच्या भक्तांच्या बरोबरच जोडली गेली आहेत बघा. जसं की देवकी नंदन, वासुदेव, नंदनंदन, यशोदानंदन, पार्थ सारथी, म्हणजे भक्तांच्या बरोबर जोडूनच भगवंतांचं नाव म्हटलं जातं. तर भगवंत आपल्या भक्तांबरोबरच असतात. जसं राधाराणी बरोबर असतात, यशोदे बरोबर असतात, अर्जुनाच्या बरोबर असतात. आणि भक्तांच्या बरोबर लीला करण्यात भगवंतांना अत्याधिक प्रसन्नताही असते. आता कृष्ण बघा इथे अर्जुनाच्या रथाचे सारथी बनलेले आहेत आणि अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक आहेत. पण त्याच्या आदेशाचं पालन करतायत अर्जुनाच्या. स्वतः भगवंत आहेत, पण आपल्या म्हणजे अर्जुनाच्या प्रेमापोटी त्यांनी रथाचं सारथ्य स्वीकारलेलं आहे. पण भौतिक जगामध्ये सेवक आणि मालक हे नातं एकदम वेगळं असतं आणि इथे भगवंत आणि सेवक हे नातं वेगळं असतं. तर आपण थोडंसं तात्पर्य इथे वाचूया म्हणजे आपल्याला स्पष्ट होईल. भगवंत आणि त्यांचा सेवक यांच्यामधील संबंध अत्यंत मधुर आणि दिव्य असतो. सेवक हा भगवंतांची सेवा करण्यात सदैव तत्पर असतो आणि भगवंतही सतत आपल्या भक्ताची सेवा करण्याची संधीच पाहत असतात. भगवंत स्वतः आदेश देण्यापेक्षा शुद्ध भक्तांना स्वतःपेक्षा ज्येष्ठतेचे स्थान देऊन त्यांचा आदेश स्वीकारण्यात अधिक आनंद मिळवतात. भगवंत स्वामी असल्याने प्रत्येक जण त्यांच्या आज्ञेखाली असतो आणि त्यांना आज्ञा देणारा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणीच नाही. परंतु आपला शुद्ध भक्त आपल्याला आज्ञा देत असल्याचे पाहून त्यांना दिव्यानंद होतो. वस्तुतः ते सर्व परिस्थितीत अच्युत असले तरी भक्ताचा भाव पाहून तेही आनंदी होतात. आता इथे बघा खास गोष्ट सांगितली श्रीला प्रभुपाद यांनी तात्पर्यामध्ये, की भगवंत परमसत्य आहेत, अनंत कोटी ब्रह्मांडाचे स्वामी आहेत, पण तरीही भक्तांच्या अधीनतेमध्ये राहून भक्तांच्या आदेशाचं पालन करण्यामध्ये भगवंतांना खास आनंद मिळतो. श्रीमद भागवतम मध्ये एक श्लोक आहे ज्याच्यामध्ये कृष्ण म्हणतात, अहम भक्त पराधीनो. आता असं आपण भौतिक जगामध्ये कधीच बघत नाही की कुठल्या मोठ्या कंपनीचा मालक स्वतः ड्रायव्हर बनलेला आहे आणि कंपनीमधल्या कुठल्या नोकराला गाडीमध्ये घेऊन बसवून तो चाललेला आहे. पण भगवंत भक्ताला म्हणजे अर्जुनाला मागे बसवून त्याचा रथ चालवत होते. तर श्रीला प्रभुपाद सांगतात की भगवंतांच्या भगवत्तेमध्ये कुठेही कमी येत नाही, त्यामुळे त्यांची श्रेष्ठता कुठेही कमी होत नाही. पण भगवंत भक्तावरील प्रेमाच्या बंधनामध्ये हे करून अडकतात. म्हणजे एवढं प्रेम असतं भगवंतांचं भक्तावरती की त्यासाठी हे ते करतात. जसं आता इथे त्यांनी केलेल्या अर्जुनाच्या रथाचं सारथ्य केलेलं आहे, ते अर्जुनाच्या प्रेमापोटी केलेलं आहे. तर भगवंत आणि त्यांचे सेवक हे नातं संबंध हा खूप वेगळा असतो. आता इथे कारण पण दिलेलं आहे की अर्जुनाने आपला रथ दोन्ही सेनेच्या मध्ये का न्यायला सांगितला त्याने कृष्णांना. युद्ध तर अटळ होतं, पण हे युद्ध करण्यासाठी विरुद्ध सेना किती कृतनिश्चयी आहे हे त्याला पाहायचं होतं. म्हणून त्याने कृष्णांना सांगितलं की तुम्ही रथ आता दोन्ही सैन्यांच्या मध्ये घेऊन जा, जिथून मला आता निरीक्षण करता येईल. या संबंधावरून भगवंत आणि भक्त या संबंधावरून आपल्याला अजून एक गोष्ट समजते की जसा अ, सेवक सदैव भगवंतांना सेवा प्रदान करता यावी म्हणून तत्पर असतो, तसंच भगवंतही आपल्या भक्ताला सेवा करण्याची सदैव संधी मिळत राहावी याची व्यवस्था करतात. तर म्हणजे ही आदान प्रदान दोघांकडूनही होत असते, हे आपल्याला समजायला पाहिजे. बरं, आपण बघू पुढचा श्लोक. हरे कृष्ण. योस्त्यमानान् अवेक्षे
अहं ये एते अन्न समागता धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धे युद्धे प्रिय चिकीर्षव. धृतराष्ट्राच्या दुर्बुद्ध पुत्राला आनंदी करण्याच्या इच्छेने येथे लढण्यास आलेल्यांना मला पाहू दे. आता इथे अर्जुनाला शत्रू सेनेचा अंदाज घ्यायचा होता. त्यांचं बळ किती आहे, किती मोठी सेना आहे. तर इथे श्रीला प्रभुपाद सांगतात, शांततेच्या वाटाघाटी करण्याची अर्जुनाला मुळीच इच्छा नव्हती, परंतु विरुद्ध सेना किती बलशाली आहे हे बघण्यासाठी त्याने कृष्णांना रथ दोन्ही सेनांच्या मधोमध घेऊन जाण्यास सांगितले. दुर्योधनाने धृतराष्ट्राच्या मदतीने पांडवांचं राज्य बळकवण्याचा बेत ठरवला होता. एका चुकीच्या मार्गाने पांडवांचं राज्य तो प्राप्त करू इच्छित होता. पांडवांचा विनाश व्हावा आणि सर्वत्र आमचंच राज्य असावं हीच त्याची इच्छा होती. सगळं राज्य आमचंच असावं आणि पांडवांना काहीच मिळू नये, हा कुठला अनर्थ आहे, कोणी सांगू शकेल? काय म्हणला माताजी? म्हणजे बघा, राज्य सर्व माझंच व्हावं, पांडवांना हम्म. काहीही मिळू नये, हा कुठला अनर्थ आहे? हा लोभ आहे. अनर्थ स्वार्थ झाला ना, स्वार्थ हा झाला. लोभ. दुर्योधन लोभ, हा अत्यंत लोभी होता. तर लोभ हा अनर्थ आहे. कौरव हे सगळे अत्यंत लोभी होते आणि त्यामुळे सर्व जगाचं राज्य बळकवण्याचा विचार त्यांचा होता. तर काम, क्रोध आणि लोभ याबद्दल कृष्ण अनेकदा भगवद्गीतेमध्ये बोलतात. कुठला अध्याय आहे बरं माताजी, आठवतोय का, ज्याच्याबद्दल या अनर्थामध्ये चर्चा होते? काम, क्रोध, लोभ मध्ये अनर्थांवरती आधारित एक अध्यायच बघा कृष्णांनी म्हटलेला आहे पूर्ण. कुठला अध्याय आठवतोय? 16वा अध्याय आहे. दैवासुर संपत विभाग, नाही, दैवासुर संपत विभाग योग. ज्याच्यामध्ये आपण सगळे अवगुण पाहिले, ज्यांच्यापासून आपल्याला स्वतःचा बचाव करायचा आहे. आणि त्याच्यामध्ये 21वा श्लोक आहे बघा, त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशना आत्मनः काम क्रोध तथा लोभम तस्मादेतत् त्रयम त्यजेत. आता काम, क्रोध आणि लोभ हे सर्व पापकर्मांचं मूळ आहे. आता या उलट युधिष्ठिर महाराज कसे होते? तर विशाल हृदयी होते, अजातशत्रू होते. कौरवांना ते आपला बंधूच मानत असत. आणि युधिष्ठिर राजा बनले असते तर त्यांनी दुर्योधनाला राज्य करायला जागा दिली असती. पण दुर्योधन अत्यंत लोभी असल्याने त्याला एकमेव राजा बनायचं होतं. सर्व सत्ता माझ्याचकडे हवी असायला हवी असं त्याचा इच्छा होती किंवा विचार होता त्याचा. कौरव अशा पापमय कृतीमध्ये लागलेले होते आणि भीष्म पितामह, द्रोणाचार्य अशा महान पुरुषांनीही त्यांना साथ दिली. या धर्मयुद्धाद्वारे कृष्ण हेच समजावतायत की व्यक्ती कितीही महान का असेना, तो अधर्माच्या पक्षाने जर का असेल तर त्याचं पतन निश्चित आहे. पांडवांना निमित्त करून भगवंतांनी अवतार घेऊन धर्मस्थापना केली आणि त्यासाठी या धर्मयुद्धाची योजना केली. आता जे राजे दुर्योधनाच्या बाजूने युद्ध लढत होते ते अर्थातच दुर्योधनासारख्या मानसिकतेचे होते. आता आता अर्जुनाला बघायचं होतं की नेमकं कोणकोणते राजे दुर्योधनाच्या बाजूने युद्ध लढायला उतरले आहेत रणभूमीवर. त्यांच्या सैन्याच्या शक्तीचा अनुमान घेता यावं म्हणून अर्जुनाला आता त्यांच्या सैन्याचं निरीक्षण करायचं होतं. आवाज ब्रेक होतोय माताजी. आवाज ब्रेक होतोय का? बरं थांबा. हो. तेच काहीतरी इंटरनेटचा आज आहेच प्रॉब्लेम. बरं मी आता ब्लूटूथही हे करून बघते. बरं आता येतोय का? हो. चालेल, आपण असंच बघूया मग. चोवीसावा श्लोक बघू. हरे कृष्ण. संजय उवाच एवमुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयो उभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तम. संजय म्हणाला, हे भरत वंशजा,
या प्रकारे अर्जुनाने म्हटल्यावर भगवान श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी तो सर्वोत्तम रथ उभा केला. आता या श्लोकामध्ये अर्जुनाला गुडाकेश असं म्हटलेलं आहे. गुडाक म्हणजे निद्रा आवाज गेला. आणि गेला का? हो हो आता येतोय का? मला कोणी येतोय व्यवस्थित आवाज. येतोय ना? मग माताजी, मनीषा माताजी, तुम्ही जरा का बघा माताजी? बरं. हा, योजना माताजी, आवाज येतोय तुम्हाला? हो, मला क्लिअर येतोय माताजींचा आवाज. येतोय ना? मध्ये ब्रेक नाही ना हो? नाही. हा, म्हणजे मग माझ्याकडे आहे का बघते. हा, बघा माताजी माताजी कंटिन्यू. चेक करा. हा, हो, चालेल. कंटिन्यू. हा हा, तर कंटिन्यू. या श्लोकामध्ये अर्जुनाला गुडाकेश असं म्हटलेलं आहे. गुडाक म्हणजे काय? निद्रा. आणि ईश म्हणजे निद्रेवर विजय प्राप्त करणारा. इथे निद्रा म्हणजे काय? तर अज्ञान. अर्जुन कृष्णांचा परम सखा होता आणि सदैव कृष्णांचं स्मरण त्याला असे. म्हणजेच ज्याला कृष्णांचं क्षणभरही विस्मरण होत नाही तो गुडाकेश. आता भक्ताचा हाच खरा स्वभाव असतो. कृष्णांचं जराही विस्मरण भक्ताला होत नाही. कृष्णांचं नाम, गुण, रूप, लीला याचं स्मरण करण्यापासून भक्त दूर राहूच शकत नाही. या स्तराला पूर्णपणे कृष्ण भावना भावित किंवा समाधी असं म्हटलं जातं. तसंच अर्जुन कृष्णांचा शुद्ध भक्त असल्याने तो त्यांना क्षणभरही विसरू शकत नव्हता. पुढचा श्लोक बघू आपण. हरे कृष्ण. भीष्मद्रोण प्रमुखतः सर्वेषां च महीक्षितां उवाच पार्थ पैश्यैतान् समवेता कुरुन्निति. भीष्म, द्रोण आणि जगातील इतर सर्व राजांच्या उपस्थितीत भगवान म्हणाले, हे पार्थ, इथे एकत्रित झालेल्या सर्व कुरुवंशीयांना आता पहा. या श्लोकामध्ये अर्जुनाला पार्थ म्हणून संबोधलेलं आहे आणि आधीच्या श्लोकामध्ये कृष्णांना ऋषिकेश असं संबोधलेलं आहे. आता हे दोन्ही शब्द खूप महत्वाचे आहेत. ऋषिकेश म्हणजे इंद्रियांचे स्वामी, अर्थात जे अर्जुनाच्या मनालाही जाणतात. आणि पार्थ म्हणजे पृथेचा पुत्र, कुंतीचा पुत्र. तर इथे कृष्ण म्हणतात की अर्जुना, तू माझ्या आत्याचा पुत्र आहेस, तेव्हा निश्चितपणे मी तुझ्या रथामध्ये तुझ्या बरोबर असेनच. परंतु आता तू युद्ध करण्याची इच्छा सोडून देणार आहेस. बघा, मी आधी म्हटलं ना, ऋषिकेश आहेत कृष्ण, म्हणजे अर्जुनाच्या मनालाही ते जाणतात. म्हणून इथे काय म्हटलेलं आहे की परंतु आता तू युद्ध करण्याची इच्छा सोडून देणार आहेस. मग शत्रुसेनेचं निरीक्षण करण्याच्या मागचा काय लाभ आहे? ऋषिकेश म्हणून, इंद्रियांचे स्वामी म्हणून कृष्ण हे सर्व जाणत होते की अर्जुन आता पुढे काय करणार आहे. जसं बघा, आता आपली कोणी जवळची व्यक्ती असेल जिला आपण अगदी खूप जवळून ओळखतो, अशी व्यक्ती एखाद्या परिस्थितीमध्ये कसं वागते तर आपल्याला हे सवयीने माहिती असतं. मग आपण त्या व्यक्तीची हसून थट्टा करून म्हणतो ना की मला माहिती आहे आता तू काय करणार आहेस. तसंच कृष्ण म्हणजेच ऋषिकेश यांनी अर्जुनाकडे हा विनोद केला आणि म्हणाले, पश्येतान समवेतान कुरुनीती, म्हणजे इथे उपस्थित कुरुवंशीयांकडे पहा. अर्जुन आता काय पुढे करणार आहे कृष्णांना माहितीये. आता कल्पना करा, ही घटना आपल्या समोर होते आणि कृष्ण कसे हसून बोलले असतील. कृष्णांचे आपण फोटो बघतो बघा, एका विशिष्ट प्रकारे हेतू पुरस्सर हसताना आपल्याला बऱ्याच ह्याच्यामध्ये दिसतात कृष्ण. कारण काय होणार आहे हे त्यांना आधीच माहिती असतं, योजना त्यांची असते आणि ते आनंद घेत असतात. तेच आपल्याला या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. हरे कृष्ण. तत्र अपश्यत् स्थितान् पार्थ पितॄन् अथ पितामहान् आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखीन् तथा श्वशुरान् सुहृदः च एव सेनयो उभयो अपि. त्या ठिकाणी दोन्ही पक्षातील सैन्यामध्ये आपले वाडवडील, आजे, शिक्षक, मामे, भाऊ
पुत्र, नातवंडे, मित्र तसेच सासरे आणि हितचिंतक अर्जुनाने पाहिले. आता या 26व्या श्लोकामध्ये काय सांगितलंय आपल्याला? इथे अर्जुनाने काय काय पाहिलं कौरवांच्या सेनेमध्ये कोणाकोणाला पाहिलं, नातेवाईकांना यांचा आपल्याला नावं त्याने उल्लेख केलेला आहे. भीष्म पितामहांना पाहिलं, द्रोणाचार्य, कृपाचार्य यांच्यासारखे गुरु पाहिले, शल्य आणि शकुनी यांच्यासारखे मामा पाहिले, दुर्योधन आणि इतर बंधू पाहिले, अश्वत्थामासारखा मित्र त्यांनी पाहिला आणि हितचिंतक बघितले. कृतवर्मा हा हितचिंतक होता आणि लक्ष्मण म्हणजे दुर्योधनाचा पुत्र होता. तर इथे अशी अनेकांच्या नावांचा उल्लेख आलेला आहे. मग त्याचे कौरव सेनेमध्ये कुठले कुठले लोक ते बघितले त्यांनी, ह्यांचं सर्वांची नावं इथे सांगितलेली आहेत आपल्याला. 27वा बघू आपण. हरे कृष्ण. तान् समीक्ष स कौन्तेय सर्वान् बंधून् अवस्थितान् कृपया परयाविष्टो विषीदन्नी अब्रवीत. जेव्हा कुंतीपुत्र अर्जुनाने सर्व मित्रांना आणि नातेवाईकांना पाहिले तेव्हा तो करुणेने व्याकुळ झाला आणि त्याप्रमाणे म्हणाला. आता 27व्या श्लोकामध्ये अर्जुनाने आपले नातेवाईक स्वजन सर्व विरुद्ध सेनेमध्ये बघितले आणि आता मला त्यांच्याबरोबर युद्ध करायचंय, त्यांना युद्धामध्ये मला मारावं लागणार आहे, हे बरोबर आहे का आता, असा विचार त्याच्या मनामध्ये आला. त्या नातेवाईकांच्या प्रती करुणेचा भाव त्याच्या मनामध्ये तीव्रतेने आला आणि तो व्याकुळ झाला. इथे श्रीला प्रभुपाद समजवतात की जो कृष्णांचा भक्त असतो त्याच्या ठिकाणी सर्व सद्गुण असतात, जे देवदेवतांमध्ये आणि महान पुरुषांमध्ये आढळतात. अर्जुनाच्या ठिकाणी पण हे सर्व सद्गुण होते आणि शुद्ध भक्ताच्या ठिकाणी आढळणाऱ्या सहृदयतेमुळे अर्जुन करुणेने व्याकुळ झाला होता. या युद्धामध्ये सर्वांचा मृत्यू अटळ आहे हे समजून त्यांच्या सर्वांच्या विषयी त्याला खूप करुणा वाटू लागली होती. अर्जुन 28वा श्लोक बघू आपण. हरे कृष्ण. अर्जुन उवाच दृष्ट्वेम हरे कृष्ण. अर्जुन उवाच दृष्ट्वा इमं स्वजनं कृष्ण युयुत्समं समुपस्थितं सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, या प्रकारे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या माझ्या नातेवाईकांना आणि मित्रांना पाहून माझ्या शरीराच्या सर्व अवयवांना कंप सुटला आहे आणि माझे मुख कोरडे पडले आहे. अर्जुनाला आपल्या स्वजनांना बघून करुणेचा भाव उत्पन्न झाला आणि 2 लक्षणं प्रामुख्याने त्याच्यामध्ये दिसू लागली. कुठल्या 2 लक्षणांबद्दल इथे म्हटलेलं आहे की सर्व अवयवांना माझ्या सर्व अवयवांना कंप सुटलाय आणि माझं मुख कोरडं पडलंय असं तो म्हणतो. बघा, कोणी खूप भयभीत होतं किंवा खूप दुःखी होतं किंवा एखादी अशी शॉकिंग बातमी समजते तेव्हा शरीरावरती अशी चिन्हे स्पष्ट दिसायला लागतात. इथे अर्जुनावरती पण दुःखाचा डोंगर कोसळलाय, त्याला त्याच्या स्वजनांबरोबर युद्ध करायचं नाहीये आणि याचा परिणाम काय होतो त्याच्यावरती, तर त्याचं वर्णन इथे आलेलं आहे या श्लोकात आणि पुढच्या काही श्लोकांमध्ये. शरीराला कंप फुटतो, त्याचं मुख कोरडं पडतं, त्याच्या शरीरावरती रोमांच उभा राहतो, जागच्या जागी तो थिसतो किंवा हातातील गांडीव धनुष्य गळून पडतं, त्याच्या अंतःकरणात त्याला दुःख सहन होत नाही आणि अंतःकरणाचा दाह होतो, त्वचेचा दाह होतो, त्याला शरीरावरती हा जाणवतो, पायातील शक्ती जणू त्याची निघून जाते आणि तो खाली बसतो. तर ही जी असे उत्कट भाव जे असतात ना किंवा जी लक्षणं असतात ही अतिभयामुळे प्रगट होतात, तशीच आध्यात्मिक भावकटतेमुळे पण दिसू शकतात, ज्याला अष्टसात्विक विकार असंही म्हटलं जातं. पण फरक काय असतो 2 परिस्थितीमध्ये की आध्यात्मिक भावोत्कटतेमध्ये कुठलंही भय नसतं. हा महत्वाचा फरक आहे. जेव्हा भौतिक परिस्थितीशी एकरूप होऊन देहात्मबुद्धीने अशी लक्षणं दिसतात त्याचं कारण भय हे असतं. आता इथे जे झालेलं आहे तर अर्जुन कसा आहे, परिस्थितीशी एकरूप झालाय. तो म्हणतोय ना, माझे स्वजन आहेत, या स्वजनांशी मला युद्ध करावं लागणार आहे.
आणि तो सरुदय ह्याचं काय म्हणतात, तो अत्यंत चांगल्या मनाचा आहे, साधा सरळ आहे आणि भक्त आहे, कोमल हृदयाचा आहे. त्यामुळे आपल्या नातेवाईकांशी युद्ध करावं लागणार हे त्याला काही पटत नाहीये आणि त्यामुळे त्याच्यामध्ये हे असे भाव दिसून येत आहेत. आपण पुढचा श्लोक. हरे कृष्ण. वेपथुश्च शरीर मे रोमहर्षश्च जायते गांडीवं स्त्रसन्ते हस्तान. नाही, मला परत वाचू देत, एक मिनिट. वेपथु वेपथु च शरीर मे रोमहर्ष च जायते गांडीवं स्त्रंसते हस्तात् त्वक् च एव परिदह्यते. माझ्या संपूर्ण शरीराला कंप सुटला आहे, माझ्या शरीरावर रोमांच उभे राहिले आहेत, हातातून गांडीव धनुष्य गळू लागले आहे, त्वचेचा दाह होतो आहे. आता इथे हीच लक्षणं आपल्याला सांगितली आहेत बघा. मगाशी मी तुम्हाला सांगितले. ह्याचं कारण काय आहे, त्याला आता भय वाटू लागलेला आहे. या परिस्थितीचा सामना करायला तो तयार नाहीये की माझ्या नातेवाईकांशीच मला युद्ध करावं लागणार आहे. आणि पुढचा श्लोकही असाच आहे, आपण वाचूया तो. हरे कृष्ण. न च शक्नोमि अवास्तुतं भ्रमति इव च मे मनः निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव. मला इथे ह्यापुढे थोडा वेळ सुद्धा उभे राहणे शक्य नाही. मला स्वतःचाच विसर पडत चाललेला आहे, माझे मन चक्रावून गेले आहे. हे केशव, हे कृष्ण, मला केवळ विपरीत घडण्याचीच लक्षणे दिसत आहेत. आता हे दोन्ही श्लोक हे आपल्याला अर्जुनाची अवस्था, हतबल झालेली अवस्था दाखवते. अर्जुनाचं धैर्य संपू लागलेलं आहे. मनाच्या अशा दुबळेपणामुळे म्हणजे त्याच्यावरती हावी बनतोय हा. युद्धभूमीवर तो उभाही राहू शकत नाहीये आणि भौतिक परिस्थितीशी अत्याधिक आसक्ती किंवा एकरूपतेमुळे मनुष्य जसा गोंधळून जातो, अशीच परिस्थिती अर्जुनाची तयार झालेली आहे. आता कोणी व्यक्ती परिस्थिती बरोबर एवढा एकरूप होतो की तो पूर्णपणे हतबल होऊन जातो, मानसिक संतुलन तो राखू शकत नाही, भयाने व्याकुळ होतो. अर्जुनाची अगदी हीच परिस्थिती झाल्यामुळे तो म्हणतो आहे की मला आता शरीराला कंप सुटलेला आहे, मला काही समजत नाहीये आणि माझ्या पायामध्ये त्राण उरलेलं नाहीये आणि मी चक्रावून गेलेलो. हे सगळं वर्णन आपण ऐकलं, हे त्याच परिस्थितीचं वर्णन आहे. आता पुढे काय अर्जुन करतो ते आपल्याला समजेल. माताजी, मी भाषांतर वाचू? हा, चालेल, वाचा माताजी. हरे कृष्ण. 31वा श्लोक बघू. न च श्रेयानुपश्यामि हत्वा स्वजनम आहवे न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च. हरे कृष्ण. वाचा माताजी. हरे कृष्ण. या युद्धात माझ्या स्वतःच्या नातलगांना ठार मारल्याने त्यातून कशी काय हित निष्पत्ती होणार आहे हे मला दिसत नाही. तसेच हे मतप्रिय कृष्ण, या युद्धाच्या परिणामी होणारा विजय, राज्य अथवा सुख यांचीही मी इच्छा करू शकत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा, आता कोणावरती संकट येतं, खूप कठीण प्रसंग येतो, तेव्हा व्यक्तीचं धैर्य संपतं. अर्जुनही तेच म्हणतोय की मी उभा पण राहू शकत नाहीये, माझं मन चक्रावून गेलेलं आहे. भौतिक गोष्टीवरील अत्याधिक आसक्ती मनुष्याला गोंधळलेल्या परिस्थितीत टाकते. हे खरं मूळ कारण आहे, भौतिकावरील अत्याधिक आसक्ती. आणि मग अशा व्यक्तीवर अतिशय भय, मानसिक संतुलन बिघडलेलं आहे, अशा सगळ्या लक्षणं दिसून येतात. आता इथे पुस्तकामध्ये आपण प्रथम वाचूया तात्पर्यामध्ये काय दिलंय आणि मग मी तुम्हाला समजावून सांगते हे का असतं. मी वाचू? स्वतःचा पहिल्या 3-4 लाईन्सच वाचायच्या आहेत माताजी. हो हा, हो. वाचा. हरे कृष्ण. तात्पर्य: मनुष्याचे आत्मिक आत्महित नाही, हे याच्यात वेगळं आहे का? ओके, हो, वेगळं आहे. मग मी माझ्या मते स्क्रीनवरच वाचू का? नाही, तुमची पुस्तक आहे का चालेल, तुमच्याकडे हो, माझ्याकडे माताजी? पुस्तक आहे. हा, मग पहिल्या 3 लाईनी 4 लाईनी चालेल. वाचा तुम्ही पुस्तकातून. ही जुनी आहे PDF कारण. मनुष्याचे आत्महित विष्णूच्या म्हणजे श्रीकृष्णाच्या ठिकाणी आहे हे समजले नसल्यामुळे
बद्ध जीवांना शारीरिक नातेसंबंधांचे आकर्षण वाटते, कारण त्यांची अशी आशा असते की अशा नातेसंबंधांच्या स्थितीत आपण सुखी राहू. या भ्रांतीमुळे ते विसरतात की श्रीकृष्ण सुद्धा आपल्या भौतिक सुखाला कारण आहे. क्षत्रियांकरता घालून दिलेल्या नीती नियमांमध्ये सुद्धा अर्जुन विसरलेला दिसतो आहे. असे म्हटले आहे की मनुष्याचे 2 प्रकार असतात: स्वतः श्रीकृष्णाच्या आज्ञेवरून प्रत्यक्ष रणभूमीवर मृत्यू पावणारा क्षत्रिय आणि आध्यात्मिक संस्कृतीला ज्याने स्वतःला संपूर्णपणे वाहून घेतले आहे असा संन्यस्त वृत्तीने जीवन व्यतीत करणारा मनुष्य. हे हा, 2 हरे कृष्ण. हरे कृष्ण हरे माताजी. कृष्ण. हा, आता आपण समजून घेऊया. बघा, आपण अर्जुनाची परिस्थिती समजली की तो गोंधळलेला आहे अत्याधिक आसक्तीमुळे. हम्म. आता इथे आपल्याला समजतंय की अर्जुनाला युद्ध करण्याची मुळीच इच्छा नाहीये. हो. तर जो बद्ध जीव आहे तो कृष्णांच्या पूर्ण विस्मरणात असतो. त्यामुळे तो स्वतःला फक्त शरीरच मानत असतो आणि त्यामुळे शरीराच्या संबंधित ज्या गोष्टी आहेत तेवढंच तो खरं मानतोय. त्यामुळे तो दुःख भोगत असतो. जरी अर्जुन शुद्ध भक्त असला तरी इथे अर्जुन फक्त स्वतःचाच विचार करतोय आणि त्यामुळे हे माझे स्वजन आहेत, हे माझे नातेवाईक आहेत, माझे मित्र आहेत, असा त्याचा विचार सुरू आहे. या युद्धाने कोणालाच काही चांगला परिणाम होणार नाहीये, हा विचार तो आता व्यक्त करतोय. आता ह्या करुणेला जे ना मिथ्या करुणा असं म्हणतात, जी भौतिक भयामुळे तयार झालेली करुणा आहे. या युद्धामध्ये अनेक जण मृत्यू पावणार आहेत. या गोष्टीकडे कुठेतरी जर का आसक्ती आहे याची अर्जुनाची, म्हणून ही मिथ्या करुणा तयार झालेली आहे. आता या मिथ्या करुणेमुळे भय येतं, धैर्य संपून जातं आणि जसं अर्जुन म्हणतो की मी आता उभं पण राहू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये. आपणही जेव्हा अशी संकट येऊ तेव्हा परिस्थिती आपली बद्ध जीव असू तर आपलं हेच होणार आहे. कारण आपण एकरूप झालेलो आहे त्या भौतिक परिस्थितीकडे. आता अर्जुन इथे विसरलाय, क्षत्रिय आहे ह्याचाही त्याला विसर पडलेला आहे. क्षत्रियाचं कर्तव्य आहे युद्ध करणं, पण भौतिक गोष्टींबद्दल अत्याधिक आसक्तीने मनुष्य भ्रमिष्ट होतो, कारण तो बद्ध जीव आहे. आणि धन, संपत्ती, कुटुंब याबद्दल अत्याधिक आसक्तीमुळे भ्रमिष्ट झाल्यामुळे तो त्याची जे खरं कर्तव्य आहे, जे आता आपण वाचलं की श्रीकृष्णांचा आनंद कशामध्ये आहे, ते आपल्याला पूर्ण त्याचं विस्मरण पडतं. आता इथे अर्जुन स्वतःचाच विचार करून ठरवतोय की हे माझे स्वजन आहेत, त्यांना मी मारू शकत नाही. श्रीकृष्णांचा आनंद कशामध्ये आहे ह्याचा त्याला पूर्ण विसर पडलेला आहे. खरा आनंद ही कृष्णांची सेवा करण्यामध्ये, कृष्णांना आनंद देण्यामध्ये आहे. पण बद्ध जीवाला याच गोष्टीचा विसर पडल्याने किंवा पूर्ण अज्ञान असल्यामुळे त्याचं वास्तविक हित कशात आहे हे त्याला समजत नाही. आता आपली सर्वांची अशीच गत आहे, हो ना? आपण भगवद्गीता त्यासाठीच शिकतोय. बघू आपण पुढे 32 आणि 33. हे एकत्र श्लोक आहेत. एकत्र 35. हरे कृष्ण. किं नो राज्येन गोविंद किं भोगैर्जीवितेन वा यथामर्थे काङ्क्षितं नो राज्यं भोगा सुखानि च त इमेव वस्थिता युद्धे प्राणां त्यक्त्वा धनानि च आचार्यः पितरः पुत्रात् तथैव च पितामहः मातुला श्वशुरा पौत्रा श्याला सम्बन्धिनस्तथा एतान् हन्तुम् इच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन अपि त्रैलोक्यराजस्य हेतो किं नु मही कृते निहत्य धार्तराष्ट्रानं का प्रीति स्यात् जनार्दन. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. भाषांतर. हे गोविंदा, ज्यांच्यासाठी आम्ही राज्यांची, सुखाची आणि जीविताची देखील इच्छा करावी तेच खरं आता या रणांगणावर युद्धांकरता सज्ज झाले आहे. तर मग आम्हाला त्या राज्यांचा, सुखाचा आणि जीविताचा तरी काय उपयोग? हे मधुसूदना, गुरु, वडील, पुत्र, आजे, मामे, सासरे, नातू, मेहुणे आणि सारे नातलग आपले प्राण व संपत्ती सोडून देण्यास तयार असताना आणि माझ्यामुळे उभे असताना मी जगलो तरी त्यांना ठार मारण्याची इच्छा मग का करावी?
जीवांच्या रक्षणाकरता हे जनार्दना, त्रैलोक्याच्या राज्यासाठी मी त्यांच्याशी लढायला तयार नाही. मग पृथ्वीची काय कथा? हरे कृष्ण. हरे कृष्ण. माताजी, इथे तात्पर्यामधल्या वाचू? पहिल्या 5-6 लाईन वाचा. हो, वाचते. एक हा, second. हा. तात्पर्य: अर्जुनाने श्रीकृष्णाला गोविंद या नावाने संबोधले आहे, कारण श्रीकृष्ण हा गायींना आणि इंद्रियांना सर्व सुखे देणारा विषय आहे, सर्व सुखे देणारा आहे. या अर्थपूर्ण शब्दाचा उपयोग करून इंद्रियांना कशाने समाधान होईल हे अर्जुनाने दर्शविले आहे. आपण जीवांच्या इंद्रिय तृप्तीसाठी गोविंद उद्दिष्ट नाही असे जरी असले तरी गोविंदांच्या इंद्रियांना संतुष्ट करण्याचा आपण जर प्रयत्न केला तर ते आपोआपच स्वतःच्या इंद्रियांनाही संतोष होतो. भौतिकदृष्ट्या प्रत्येकाला आपल्या इंद्रियांना तृप्त करण्याची इच्छा असते आणि अशा तृप्तीची हुकमी पूर्तता करण्यासाठी मनुष्याला देव पाहिजे असतो. जीवाची जशी योग्यता असेल त्याप्रमाणे देव जीवांच्या इंद्रियांची तृप्ती करील, पण त्यांना इंद्रिय तृप्तीची जेवढी हाव असते तितक्या प्रमाणात मात्र देव जीवांच्या इंद्रियांची तृप्ती करणार नाही. परंतु याहून उलट मार्गाने जेव्हा मनुष्य जातो, म्हणजे आपली स्वतःची इंद्रिय संतुष्ट करण्याची इच्छा न धरता जेव्हा तो गोविंद प्रभूंच्या इंद्रियांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा गोविंद प्रभूंच्या कृपेने जीवाच्या सर्व इच्छा तृप्त होतात. हरे कृष्ण अर्जुनाचे माताजी. बर हरे कृष्ण. हरे हा, कृष्ण. हा. हा, आता बघा, इथे आपण हे वाचलं, अर्जुन कृष्णांचा भक्त आहे, त्यामुळे तो सूडबुद्धीने वागत नाहीये. तो आपल्या चुलत्यांचा, बांधवांचा सूड घेऊ इच्छित नाहीये. पण तरीही या सर्वांची हत्या करणं ही भगवंतांची योजना होती. भगवत भक्त कोमल हृदयी असल्यामुळे तो दुष्टांचाही सूड घेऊ इच्छित नाही. पण दुष्ट जेव्हा भक्तांचा अपराध करतात, हे भगवंत कधी सहन करीत नाहीत. भगवंत स्वतःच्या अपराधाविषयी एखाद्या व्यक्तीला क्षमा करू शकतात, पण भक्ताला दुखवणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला भगवंत क्षमा करीत नाहीत. म्हणून अर्जुनाला दुष्टांना क्षमा करण्याची जरी इच्छा असली तरी या दुष्टांचा वध करण्यासाठी भगवंत मात्र दृढनिश्चयी आहेत इथे. आता इथे अर्जुनाला आपल्या नातेवाईकांविषयी किती प्रेम वाटत होतं हे आपल्याला समजतंय. त्यामुळे त्याच्या मनात त्यांच्याविषयी करुणा वाटू लागलीये. आता इथे तो युद्ध करायचं न करण्याचं कारण कृष्णांना सांगतोय. पहिलं कारण तर त्याने करुणा आली म्हणून सांगितलं. आता बघा, आपल्यालाही आपल्या आनंदामध्ये, सुखाच्या क्षणांमध्ये इतरांना सहभागी करून घ्यावंसं वाटतं. इथे अर्जुनालाही तेच वाटतंय की हे सगळे माझे नातेवाईक आहेत आणि हे युद्धामध्ये मृत्यू पावले, तर जरी मला विजय प्राप्त झाला या युद्धामध्ये तरी माझ्या आनंदात सहभागी व्हायला कोणीच नसेल. आता हा झाला भौतिक विचार. पण शुद्ध भक्ताचा आध्यात्मिक विचार कसा असायला पाहिजे, की कृष्णांची संतुष्टी मला करायची असेल तर भक्ताला भगवंतांच्या सेवेसाठी तो सर्व काही करतो. पण जर का भगवंतांची इच्छा नसेल तो मात्र कुठलीही गोष्ट स्वीकारणारच नाही. पण अर्जुन इथे भक्त म्हणून विचार न करता देहात्मबुद्धीने गोंधळलेल्या परिस्थितीने विचार करतोय. खरं तर हे युद्ध कृष्णांची योजना होती आणि या योजनेमध्ये अर्जुनाला केवळ कृष्णांच्या योजनेमध्ये सहकार्य द्यायचं होतं. हे पण पूर्णपणे गोंधळून गेल्याने तो काय म्हणतो की माझ्यासाठी हेच योग्य राहील की मी पूर्णपणे निशस्त्र होऊन कौरवांच्या समोर जाईन, त्यांना माझी हत्या करू देत, माझा मृत्यू होणं हेच ठीक राहील. राज्यप्राप्तीच्या लोभाने एवढ्या नातेवाईकांना मी काही मारणार नाही, मला हे काय बरोबर वाटत नाही. आता हे असं युद्ध करणं मला बरोबर वाटत नाही असं तो आता कृष्णांना सांगतोय. दुर्योधनाला अर्थप्राप्तीचा लोभ होता, पण अर्जुन भक्त होता आणि कौरवांनी जरी माझ्यावरती आक्रमण केलं, मला मारून टाकलं तरी चालेल, पण मला राज्यप्राप्तीसाठी त्यांच्या विरुद्ध लढायचं नाही. खरं तर आता ज्या राज्यावर हक्क त्याचा होता ते कौरवांनी त्यांच्याकडून काढून घेतलेलं होतं आणि हे राज्य प्राप्त करण्याची एकमेव संधी अर्जुनाकडे होती ही. पण तरीही तो युद्ध करायला नकारच देत होता आणि ठरवत होता की मी वनात निघून जाईन पण मी युद्ध करणार नाही. 36 वा श्लोक बघू. 36 वा श्लोक: 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 36
हरे कृष्ण. पापम एव आश्रये तस्मान् हत्वा एतान् आतताविनां तस्मात् न अहं वयं हन्तुं धार्तराष्ट्रान् सबान्धवान् स्वजनं हि कथं हत्वा सुखिना स्याम माधव. हरे कृष्ण माताजी. श्रीकृष्ण. भाषांतर. अशा या आताताई आक्रमकांना आम्ही जर ठार मारले तर आम्हाला पापच लागणार आहे. म्हणून धृतराष्ट्रांच्या पुत्रांना व आमच्या मित्रांना ठार मारणे आम्हाला योग्य नाही. हे कृष्ण, लक्ष्मी देवतेचे पते, आमच्या स्वतःच्या नातलगांना ठार मारल्याने आमचा काय लाभ होणार आहे आणि आम्ही कसे काय सुखी होऊ शकू, असा प्रश्न अर्जुनाला पडलाय. तात्पर्य: वैदिक आज्ञांमध्ये सांगितल्याप्रमाणे 6 प्रकारचे आक्रमक आतताई आहेत. विष देणारा, 1 म्हणजे विष देणारा, 2 घराला आग लावतो तो, 3 तीक्ष्ण शस्त्रांनी हल्ला करतो तो, 4 संपत्ती लुटतो तो, 5 दुसऱ्याची जमीन बळकावतो तो, 6 एखाद्याची बायको चोरून किंवा पळवून नेतो तो. अशा आतताई आक्रमकांना एकदम ठार मारल्याने कोणतेही पाप लागत नाही. अशा आतताई आक्रमकांना ठार मारणे हे कोणत्याही सामान्य मनुष्याला अगदी शोभेल असेच आहे. परंतु अर्जुन हा काही सामान्य मनुष्य नव्हता. तो स्वभावाने साधू वृत्तीचा होता आणि म्हणून अशा लोकांशी साधू वृत्तीने वागण्याची त्याला इच्छा झाली. परंतु अशा प्रकारची साधू वृत्ती क्षत्रियांकडे करता नसते. राज्यकारभारात एखाद्या जबाबदार मनुष्याला जरी साधू वृत्तीने वागावे लागले तरी त्याने भित्रे असू नये. उदाहरणार्थ, श्री भगवान राम इतके साधू वृत्तीचे होते की लोकांना त्यांच्या राज्यात म्हणजे रामराज्यात राहण्याची उत्सुकता होती. परंतु भगवान श्रीराम यांनी कधीही कोणत्याही भित्रेपणा दाखवला नाही. रावण राम विरुद्ध आतताई होता, कारण त्याने रामाची पत्नी सीता हिला चोरून किंवा पळवून नेले होते. परंतु भगवान श्रीरामांनी त्यांची पुरती खोड अशी मोडली व जिरवली की जगाच्या इतिहासात त्याची तुलना नाही. परंतु हरे कृष्ण. हरे कृष्ण हरे माताजी. हरे हा, आता इथे समजून काय घेऊया की कृष्ण भावनाभावी जीवन म्हणजे कोणीही येऊन भक्ताला काहीही करावं आणि त्याने गप्प बसावं असं नाहीये. तर जे 6 प्रकारचे आतताई आपण समजून घेतले तर त्यांना प्रत्युत्तर आपल्याला दिलंच पाहिजे. आजच्या काळाप्रमाणे म्हणायचं तर अशा आतताईंवरती नियमानुसार, कायद्यानुसार योग्य ती कारवाई आपल्याला केलीच पाहिजे. म्हणजे त्यांच्यावरती प्रतिहल्ला आपल्याला केलाच पाहिजे. आता अर्जुन इथे युद्ध न करण्याचं पुढचं कारण देतोय की तो म्हणतात की या युद्धामध्ये धृतराष्ट्र पुत्रांना, मित्रांना, इतर सर्व हितचिंतकांना मला ठार मारावे लागेल. हे पाप आहे माझ्यावरती लागणार आणि या पाप लागण्यापासून मला माझा जर का बचाव करायचा असेल तर मला युद्धच करायचं नाही. कारण विरोधी पक्षाच्या सैन्यामध्ये हे जे दिसत आहेत ते सर्व माझेच लोक आहेत. बघा तो कसा गोंधळून गेलेला आहे. आता आपल्याला पुढे समजेल काय अजून कारण देतो तो युद्ध न करण्याचं. 37 आणि 32 आपण. हरे कृष्ण. यदि अपि एतेन पश्यति लोभ उपहत चेतसा कुलक्षय कृतं दोषं मित्रदोहे पातकं कथं न ज्ञेयम् अस्माभिः पापात् अस्मात् निवर्तितुं कुलक्षय कृतं दोषं प्रपश्यद्धिः जनार्दन. हरे कृष्ण. हरे कृष्ण. भाषांतर. हे जनार्दना, जरी या लोकांना लोभाने व्याप्त झाल्यामुळे आपल्या कुटुंबियांना मारण्यात आणि मित्रांशी भांडण्यात पाप दिसत नसले तरी पण आम्ही हे पाप आहे असे जाणत असताना अशी कृत्ये काय म्हणून करावी. तात्पर्य: क्षत्रियाला जर हरे कृष्ण माताजी, मी हे समजावून सांगते. हो. आता वैदिक काळामध्ये क्षत्रियाला कोणी द्यूत क्रीडेसाठी आमंत्रण दिलं, युद्धासाठी आव्हान दिलं तर ते स्वीकारत असत, माघार घेत नसत. हा क्षत्रियाचा स्वभाव असतो. आता दुर्योधनाने युद्धाला आव्हान दिलं तर त्यावेळेला अर्जुन ते नाकारू शकला नाही. पण प्रत्यक्ष हे युद्धाचं आव्हान त्याला स्वीकारताही येत नव्हतं.
आता इथे अर्जुन काय म्हणतोय की युद्धाचे दुष्परिणाम काय होतील, की न आमच्या सैन्याचं न कौरवांचं काही हित होणार नाहीये, त्यामुळे मला युद्ध करायचं नाहीये. अर्जुनाची साधू वृत्ती इथे दिसून येतेय. तो काय म्हणतोय की अनेक पुरुष या युद्धामध्ये मृत्यू पावतील, मग त्यांच्या पत्नी विधवा होतील आणि समाजामध्ये विधवा स्त्री एकटी असेल तर परपुरुष तिचं शोषण करतात. बघा पुढे कृष्ण त्याचं मार्गदर्शन करणार आहेत की 5 पती सभेमध्ये बसले असले तरी सुद्धा द्रौपदीचं चिरहरण करण्याचा आदेश दुर्योधनाने दिला. 5 पतींच्या समक्ष राजाच अशा प्रकारचं गैरवर्तन जर का करत असेल तर यथा राजा तथा प्रजा, आणि राजाच अशा प्रकारचं गैरवर्तन करू लागला तर प्रजा तर अशी कृत्य करायला घाबरणार पण नाही. एकच मिनिट हं. क्षमस्व. तर राजा जर का असं गैरवर्तन करत असेल तर प्रजा तर असं कार्य करायला घाबरणार पण नाही, कारण राजाच करतोय अशा प्रकारचं गैरवर्तन. तर असे हे जे राजे आहेत ज्यांचा धिक्कार आहे अशांना जर का तू युद्धभूमीमध्ये मारलंस आणि त्यांच्या पत्न्या जरी विधवा झाल्या तरी युधिष्ठिर महाराज त्यांचं रक्षण करतील असं कृष्ण त्याला समजवतात, त्यांचा सांभाळ करतील. आणि त्यामुळे ह्यांना दुर्योधन सारख्या जे व्यक्ती आहेत किंवा जे सैन्य आहे आता हे कौरवांचं, यांना तू मारायला पुढे मागे बघू नकोस. हे पुढे आपण आता सगळं जसं दुसरा अध्यायात जाऊ प्रवेश करू त्यावेळेला हे समजून घेऊ. पण आता इथे अर्जुन पूर्ण गोंधळून गेलेला असल्यामुळे हे समजू शकत नाहीये. पुढचा श्लोक बघू आपण, 39वा. हरे कृष्ण. कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मा सनातना धर्मे नष्टे कुलं कृत्स्नम् अधर्मो अभिभवति उत. वाचा माताजी. हो, भाषांतर. हरे कृष्ण. कुलाचा नाश झाला की त्याचबरोबर शाश्वत चालत आलेल्या परंपरांचाही नष्ट होतात आणि अशा तऱ्हेने सर्व कुलावर अधर्माचा पगडा बसतो. तात्पर्य वाचू? नाही, तात्पर्य मी समजावून सांगते. हो. आता इथे युद्धामध्ये खूप मनुष्य हानी होते, कुटुंबातील अनेक व्यक्ती मृत्यू पावतात, संपूर्ण कुळचं कुळही नष्ट होतं असं अर्जुन म्हणतोय. आणि कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांच्या मृत्यूमुळे वंश परंपरागत संस्कारही नष्ट होतात. काही चालीरीती असतात, संस्कार असतात जे लहानांना मोठ्यांकडून शिकवले जातात. एकच मिनिट जरा. खूप क्षमस्व. तर युद्धामध्ये कुळच्या कुळ नष्ट होतात आणि त्यामुळे मग हे जे संस्कार असतात ते मोठ्यांकडून लहानांना शिकवले जातात, ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. आता जन्मापासून मृत्यूपर्यंत होणाऱ्या सर्व संस्कार हे खूप पवित्र म्हणजे संस्कार ह्यांचं खूप महत्व असतं. कुटुंबातील वरिष्ठ व्यक्तींकडून हे जेव्हा लहानांना प्राप्त होतात तर त्यावेळेला एका धर्माच्या अनुसार तो व्यक्ती जगतो. 16 संस्कारांबद्दल आपल्याला सांगितलेलं आहे की अगदी गर्भाधान संस्कार, नामकरण संस्कार, अन्नप्राशन संस्कार असे अनेक संस्कार असतात जे प्राप्त झाल्याने तो व्यक्ती त्या मार्गावरती चालतो. पण असे संस्कार मिळालेच नाही तर मग व्यक्तीची आध्यात्मिक प्रगती पण होत नाही आणि मुख्यतः तरुण सदस्य हे अधार्मिक प्रवृत्तीकडे वळू शकतात. आणि त्यासाठी हे महत्वाचं आहे की त्या व्यक्तींना लहानपणीच हे मिळाले पाहिजेत. पण युद्धामध्ये जर का व्यक्ती मरण पावल्या तर हे संस्कार आता लहानांना कसे दिले जातील अशी शंका अर्जुन व्यक्त करतो आहे. तर पुढच्या श्लोकामध्ये आता इथे बघा, अर्जुनाला स्वतःच्या मृत्यूचं भय नाहीये, स्वतःच्या सुरक्षिततेचं भय नाहीये. तो विचार काय करतोय की पुढच्या पिढीचं कसं नुकसान होईल.
म्हणजे तो किती सहृदय आहे आणि कसा विचार, स्वतःच्या बद्दलचा नाही विचार आहे त्याला. 40वा श्लोक बघू आपण. हरे कृष्ण. अधर्म अभिभवात् कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रिय स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकर. वाचा माताजी. हरे कृष्ण. कुलामध्ये जेव्हा अधर्माचे प्राबल्य होते तेव्हा हे कृष्णा कुलातील स्त्रिया बिघडतात आणि स्त्रियांच्या अशा अधपतनापासून हे वार्ष्णेया नको असलेली संतती प्रजा उत्पन्न होते. तात्पर्य वाचू माताजी? नाही मी समजवते. हो. आता जेव्हा या युद्धामध्ये पुरुषांचा मृत्यू होतो, कर्त्या पुरुषांचा मृत्यू होतो, तर तेव्हा हे संस्कार पुढल्या पिढीला दिलेच जात नाही. आणि त्याचा परिणाम काय होतो हे या श्लोकात सांगितलं, की जेव्हा हे संस्कार नवीन पिढीला मिळत नाहीत तेव्हा ही पिढी अधर्माकडे प्रवृत्त होते. आध्यात्मिकतेकडे अशी पिढी वळूच शकत नाही. त्यांच्या प्रगतीचा मार्ग पूर्णपणे थांबतो. तसंच घरातील कर्त्या पुरुषांचा मृत्यू झाल्याने स्त्रिया असुरक्षित होतात, समाजातील इतर पुरुष त्याचा फायदा घेतात आणि स्त्रिया दूषित होतात. अवांछित लोकसंख्या वाढते आणि विवाह बंधनाबाहेर तयार झालेल्या अशा प्रजेला वर्णसंकर असं म्हटलं गेलं आहे. वर्णसंकर म्हणजे अनावश्यक संतती किंवा अवांछित प्रजा. आता अशा प्रकारे कुठल्याही राज्यात अधर्म वाढतो तेव्हा तिथे सुख आणि शांती राहत नाही मग. आणि लोकसंख्या वाढल्याने सतत भांडणाची, तंट्याची किंवा युद्धाची भीती राहते. तसंच महामारीचं संकटही बळवतो. आता बघा, अर्जुनाने दिलेलं हे जे कारण आहे ना, तो किती विचारपूर्वक सांगतोय. पहिलं त्याने सांगितलं की जर का कर्ते पुरुषांचा मृत्यू झाला ह्याच्यामध्ये तर स्त्रिया विधवा होतील आणि विधवा स्त्रियांचं आता रक्षण कोण करणार? इतर समाजातील पुरुष हे तिचं शोषण करू शकतील. आता पुढचं त्याने कारण काय दिलं की संस्कार पुढच्या पिढीला मिळणार नाहीत आणि ती पूर्ण पिढी आता अधार्मिक प्रवृत्तीकडे वळेल, आध्यात्मिकतेकडे ती वळणार नाही. आता पुढचं कारण तो सांगणार आहे बघा. त्याचं वर्णसंकरचाही इथे या ह्याच्यामध्ये उल्लेख झालेला आहे. आता पुढचं कारण आपल्याला आता या पुढच्या श्लोकामध्ये 42व्या श्लोकामध्ये समजेल. 41व्या श्लोकामध्ये, सॉरी. हरे कृष्ण. संकरो नारकायैव कुलघ्ननां कुलस्य च पतन्ति पतरो येषां लुप्तपिंडादक क्रिया. वाचा माताजी. हरे कृष्ण. नको असलेल्या लोकांची लोकसंख्या जेव्हा वाढ होते तेव्हा कुलाकर्ता व कुल परंपरा जे नष्ट करतात अशा दोन्हींसाठी नरकमय स्थिती निर्माण होते. अशा भ्रष्ट झालेल्या कुलांमध्ये आपल्या पूर्वजांना अन्न आणि जल तर्पणाची क्रिया होत नाही. तात्पर्य, सकाम कर्माच्या नियमांना अनुसरून कुटुंबातील पूर्वजांना ठराविक वेळी अन्न आणि पाणी अर्पण करण्याची आवश्यकता आहे. विष्णू पूजा केल्याने ही अर्पण क्रिया सिद्ध होते, कारण विष्णूला अर्पण केलेल्या अन्नाचा शेष खाल्ल्याने मनुष्य सर्व पापमय कृत्यापासून मुक्त होतो. कधी कधी पूर्वजांना निरनिराळ्या प्रकारच्या पापकृत्यांच्या प्रतिक्रियांमुळे दुःख भोगावे लागते आणि कधी कधी काही पूर्वजांना स्थूल भौतिक शरीरही प्राप्त करता येत नाही. आणि हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. हा, आता आता समाजामध्ये सुख शांती व्हावी, भरभराट व्हावी, आध्यात्मिक प्रगती व्हावी यासाठी सभ्य लोकांची संख्या जास्त असावी लागते. या चांगल्या लोकांची संख्या जास्त राहावी या उद्देशाने वर्णाश्रमाची रचना करण्यात आलेली आहे. आता जशी लहान मुलांना संरक्षणाची गरज असते तशी स्त्रियांनाही संरक्षणाची आवश्यकता असते. प्रथम पिता, नंतर पती आणि त्यानंतर मुलगा तिचं संरक्षण करतो. आणि अशी व्यवस्था नसेल तर जशी लहान मुलं बिघडू शकतात तसं स्त्रियांचं पण पतन होऊ शकतं. व्यभिचार होतो, अनावश्यक संतती उत्पन्न होते आणि हे स्त्रीच्या पावित्र्यावरती किंवा एकनिष्ठतेवरती अवलंबून असतो. आता ज्या कुळात अशी अनावश्यक संतती जन्माला येते त्या कुळात नरकमय परिस्थिती तयार होते. तसंच जे कुळपरंपरा नष्ट करणारे असतात त्यांनाही नरकमय परिस्थितीचा सामना करावा लागतो. अशा कुळातील पूर्वजांचं पतन होतं कारण ठराविक वेळी जल, पिंडदान त्यांना अर्पण केलं जात नाही. पूर्वजांच्यासाठी श्राद्ध करणं ही आपली वंश परंपरा आहे आणि ती पाळली गेली नाही तर पूर्वज त्याचं दुःख भोगतात, त्यांनाही कष्ट भोगावे लागतात.
आता जेव्हा आपण म्हटलं की स्त्रीच्या पावित्र्यावरती किंवा एकनिष्ठतेवरती अशा प्रकारचा वर्णसंकर अवलंबून असतो, तर हम्म. स्त्रिया कशा असतात? सामान्यतः साध्या सरळ असतात. कोणीही त्यांना फसवू शकतं आणि त्या व्यभिचाराकडे प्रवृत्त होऊ शकतात, कारण त्या कृष्ण भावनेशी जोडलेल्या नाहीयेत. आता ज्या स्त्रिया कृष्ण भावनेशी जोडलेल्या नाहीत, ते सहज कोणाच्या तरी बोलण्यामध्ये येऊन व्यभिचाराला प्रवृत्त होऊ शकतात. पण जी स्त्री कृष्ण भावनेमध्ये संलग्न असते ती अत्यंत बुद्धिमान मानली जाते. म्हणजे जशी लहान मुलं बघा संभाव्य धोके समजू शकत नाहीत, तशा स्त्रियाही त्यांच्या साधेपणामुळे कोणाच्या तरी बोलण्याच्या प्रभावामुळे ऐकून फसल्या जाऊ शकतात. म्हणून जशी लहान मुलांना आपण जपतो तसं स्त्रियांना सुरक्षितता प्रदान करावी लागते. पण जेव्हा ती स्त्री कृष्ण भावनेशी संलग्न असेल तर अशी चुकीची कार्य करायला ती प्रवृत्तच होत नाही. त्यामुळे व्यभिचाराला आळा बसतो आणि अनावश्यक संततीचा धोका टळतो. पण पुढचं बघूया. 42. हरे कृष्ण. दोषै एतैकुलघ्नातं वर्णसंकरकारकै उत्साद्यन्ते जातिधर्मा कुलधर्मा च शाश्वता. हरे कृष्ण. हरे कृष्ण. कुल परंपरांचा नाश करणाऱ्या दुष्ट कृत्यांमुळे सर्व प्रकारचे ज्ञाती योजना, ज्ञाती धर्म आणि कुटुंब कल्याणाची कार्य नष्ट होतात. तात्पर्य नाही, हरे कृष्ण, मी समजावते माताजी. आता समाजात जेव्हा अधर्म पसरतो तेव्हा हे सर्व अधार्मिक प्रवृत्तीचे लोक त्यांच्यामधीलच एक बेजबाबदार आध्यात्मिक व्यक्तीला आपला नेता बनवतात आणि हा नेता सनातन धर्म नष्ट करतो. समाजामध्ये कुटुंब कल्याणार्थ ज्या योजना चालवलेल्या असतात त्या सर्व संपुष्टात येतात आणि कोणाचाही उद्धार होऊ शकत नाही. आता अशा परिस्थितीमध्ये जीवनाचं अंतिम ध्येय कृष्णांची प्राप्ती आहे ह्याचा पूर्ण विसर पडलेला असतो. सर्वत्र गोंधळ असतो. तर आपण समजू शकतो अराजकता वगैरे ज्या परिस्थितीला म्हणतात ना तशी परिस्थिती असते. पूर्णपणे अधार्मिक परिस्थिती तयार झालेली असते अशा वेळेला. कारण इथे कोणाला त्यांचं हित कशात आहे हे समजूनच येत नाहीये. आता पुढचा श्लोक बघू आपण. 43. हरे कृष्ण. उत्सन्न कुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन नरके नियतं वास भवति इति अनुशुश्रूषम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. लोकांचे रक्षण करणाऱ्या हे श्रीकृष्णा, गुरु शिष्य परंपरेने मी असे ऐकले आहे की जे कुल परंपरा नष्ट करतात ते नेहमी नरकातच राहतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता अर्जुन कसा होता? ज्ञानी होता. आणि आचार्यांकडून घेतलेल्या ज्ञानावर आधारित तो हे म्हणत होता. अधिकृत आचार्यांकडून ज्ञान घेणं हे खूप महत्वाचं आहे. आपण शिकलेलो आहे 4थ्या अध्यायामध्ये गुरूंचं महत्व, की ज्यांनी परमसत्य जाणलेलं आहे अशा आचार्यांच्या सहकार्याशिवाय आपण अंतिम ध्येयापर्यंत पोहोचूच शकत नाही. तर जेव्हा आपण प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या संपर्कात येतो तेव्हा योग्य ती ज्ञानप्राप्ती करून घेऊ शकतो. आपल्यामधील प्रकृतीचे गुण लक्षात घेऊन त्यांच्या प्रभावातून मुक्त होण्यासाठी ते आपल्याला मार्ग सांगतात. आता तमोगुणी कसा आहे? अज्ञानामध्ये असल्यामुळे पापकर्म करतो आणि रजोगुणी काम, क्रोध आणि लोभ ह्याच्यामध्ये अडकलेला असल्यामुळे कर्माच्या बंधनात अडकतो. पण गुरूंनी दिलेलं ज्ञान जर का त्याने आत्मसात केलं आणि योग्य ते बदल आपल्यामध्ये करून आणले तर चुकीच्या कर्माच्या फळातून त्याला ज्या भोगाव्या लागणार आहेत नरक यातना पुढे, याच्यातून तो मार्ग निश्चितपणे काढू शकतो. 44. हरे कृष्ण. अहोबत महत्पापं कर्तु व्यवसिता व्ययं यद्राज्य सुख लोभेन हंतुम स्वजनमुद्यता. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अरे रे, हे केवढे आश्चर्य आहे की हे किती चमत्कारिक आहे की राज्य सुख उपभोगण्याच्या इच्छेने, लोभाने उद्युक्त झाल्यामुळे आम्ही मोठे पाप करण्यास तयार झालो आहोत. हरे कृष्ण. आता इथे अर्जुन काय म्हणतोय की राज्य प्राप्ती करण्याच्या स्वार्थी हेतूमुळे मला माझ्या स्वजनांची हत्या करावी लागते. माझे बंधू, गुरु, मामा, हितचिंतक यांची मला हत्या करावी लागते. हे पाप आहे.
आता कोणी व्यक्ती स्वार्थाने इतका आंधळा होऊन आपल्या जवळच्या व्यक्तीची हत्या करू शकतो, म्हणजे त्याला अत्यंत क्रोध येतो किंवा त्या क्रोधाच्या पुढे तो आंधळा होऊन अशा वेळी तो करतोही अशी कृत्य. कारण त्याला योग्य अयोग्य समजण्याची क्षमता राहत नाही अशा माणसामध्ये. म्हणूनच पापकृत्य करायला तो प्रेरित होतो. पण भगवंतांचा भक्त हा साधू वृत्तीचा असतो, त्यामुळे अशी पापकर्म करायला तो अजिबात प्रवृत्त पण होत नाही. तर अर्जुन म्हणतो की मी या सर्व युद्धामध्ये या सर्वांना मारून टाकायचंय, हे पाप करायला मी प्रवृत्त कसा होतोय, मला समजतच नाहीये हे काय चाललंय माझ्या बरोबर. राज्यप्राप्तीच्या लोभामुळे माझ्या नातेवाईकांना मी मारण्यास तयार झालोय. अर्जुन भक्त असल्यामुळे स्वार्थी हेतूने प्रेरित होऊन अजूनपर्यंत त्याने कुठलीही कार्य केलेली नाहीयेत. नीतिमत्तेच्या आधारावरच तो कार्य करत आहे. म्हणून अशा प्रकारची कर्म करण्याचा तो टाळतो. पण इथे तो या परिस्थितीमध्ये त्याला समजत नाहीये की असं कसं काय मी करायला तयार होईल. आपण पुढचा श्लोक बघूया, 45वा. हरे कृष्ण. यदि माम प्रतिकारम अशस्त्रम शस्त्रपाणयः धार्तराष्ट्रायणे रणे हन्यु स्तन्मे क्षेमतरं भवेत्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धृतराष्ट्रांच्या पुत्रांची लढण्यापेक्षा त्यांनी शस्त्रधारी नसलेल्या व प्रतिकार न करणाऱ्या मला जरी ठार मारले तरी ते मी अधिक चांगले समजेन. आता इथे क्षत्रियांचा गुणधर्म काय असतो की जो युद्धाला सिद्ध नाहीये किंवा जो निशस्त्र आहे अशांवरती तो काय म्हणतात तो हल्ला करत नाही. शत्रू जरी असला तरी तो आक्रमण करणार नाही जर का तो निशस्त्र असेल किंवा तो युद्ध करायला तयार नाहीये. आता अशा विचित्र परिस्थितीमध्ये अर्जुन म्हणतो की शत्रूने जरी माझ्यावर आक्रमण केले तरी मी मात्र प्रतिकार करणार नाही. अर्जुन भक्त असल्याने सहृदय असतो आणि अशी लक्षणं त्याच्यामध्ये आताही दिसतायत. आता इथे बघा युद्ध सुरू व्हायला आलेलं आहे, शंखनाद पण झालेला आहे, म्हणजे सर्व योद्धे सज्ज आहेत एकमेकांवरती आक्रमण करायला. आणि कौरव तर अतिशय उत्सुक आहेत ह्यांच्यावरती म्हणजे युद्ध करण्याच्यासाठी. पण इथे अर्जुनाची काय परिस्थिती आहे की तो क्षत्रिय आहे, पण क्षत्रियाचं कर्तव्य जे युद्ध करणं असतं ते त्याला करायचं नाहीये. आणि निश्चितपणे तो समजूही शकत नाहीये की मला युद्धाला तयार झालं पाहिजे की भिक्षापात्र घेऊन जंगलामध्ये गेलं पाहिजे. क्षत्रिय म्हणून जे माझं कर्तव्य नाहीये जंगलामध्ये जाणं, ते माझं करणं योग्य आहे की मला युद्ध करायचंच नाहीये. पण म्हणजे असा खूप गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये आहे तो. जंगलात जाऊन मी काय करेन तेही मला माहिती नाही, कसा राहीन ते मला समजत नाही, युद्ध केलं तर मी जिंकेन का हरेन तेही मला माहिती नाही. आणि मी जिंकलो तर हे सर्व मृत्यू पावतील, मग मी राज्य कसं चालवेन, मी एकटा होईन पूर्णपणे. तर अशा असमंजस परिस्थितीमध्ये अर्जुन आता पोहोचलेला आहे. आता आपण शेवटचा श्लोक आहे माताजी बहुतेक. इथे त्यांनी शेवटी वाक्य छान दिलं की ही हा सगळी त्याच्या कोवळ्या मनोवृत्तीची लक्षणे आहेत, कारण तो हा भगवंताचा परम भक्त होता. हा बरोबर. हम्म. आणि मुख्य म्हणजे कसं योजना कृष्णांची आहे, हो ना. हो हो. हा म्हणजे पण तरी ही अजून सगळी योजना कृष्णांचीच आहे. म्हणजे हा त्याला त्यामुळेच तो गोंधळात सगळा टाकणं पण हे गोंधळलेला. कृष्णाचंच आहे ना. अगदी अगदी. हं, हं, हं. हम्म. 46वा श्लोक वाचू आपण. हरे कृष्ण. संजय उवाच एवमुक्त्वा अर्जुन संख्ये रथोपस्थ उपविशत विसृज्य सशरं चापं शोक संविघ्न मानस. हरे वाचा कृष्ण. माताजी. हरे कृष्ण. संजय म्हणाला, अर्जुनाने रणभूमीवर याचप्रमाणे बोलल्यानंतर आपले धनुष्य आणि बाण बाजूला टाकून दिले आणि अत्यंत शोकाकुल चित्ताने रथात खाली जाऊन बसला. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे बघा शोक संविघ्न मानस असा शब्द आहे. म्हणजे काय, शोकाने पीडित होऊन किंवा व्याकुळ होऊन अर्जुनाने आपलं गांडीव धनुष्य खाली ठेवून दिलं. विसृज्य सशरम चापम, अश्रू भरलेल्या डोळ्यांनी तो खाली बसला. आता इथे तात्पर्यामध्ये श्रीला प्रभुपादांनी समजवलंय की असा दयाळू तथा कोमल हृदयाचा व्यक्ती जो भगवंतांच्या सेवेमध्ये जोडलेला आहे तो आत्मज्ञान प्राप्त करायला योग्य आहे. आता अर्जुन अत्यंत कोमल हृदयी होता, भक्त होता, त्यामुळे युद्ध करायला तयार, कौरवांना मारण्याची इच्छा त्याला नव्हती. तो म्हणजे पांडव 5 गावांवरही राज्य करायला तयार होते,
पण अधार्मिक प्रवृत्तीचे लोक दुर्योधनासारखे 5 गावंही पांडवांना द्यायला तयार नव्हते. त्यामुळे हे युद्ध अटळ होतं. अध्यायाचं नाव आपल्याला माहिती आहे की अर्जुन विषाद योग असं आहे. अर्जुनाला दुःख आहे की हे सर्व माझे स्वजन आहेत आणि यांच्याच विरुद्ध मला युद्ध करायचं आहे. त्यामुळे तो दुःखाच्या सागरात बुडालेला आहे. म्हणजे हा तो विषाद म्हटलेला आहे. पण याच वेळेला तो कृष्णांच्या बरोबर जोडला असल्याने हा योग पण म्हटलेला आहे. तर आपण 5 कारणं बघितली बघा. अर्जुन पहिल्यांदा म्हणाला की मला अत्यंत ह्या सगळ्यांच्या बद्दल करुणा आहे. नंतर तो म्हणाला की मला आनंद नाही, हे सगळ्यांचा मृत्यू झाला तर राज्यप्राप्तीच्या ह्याच्यामध्ये काय म्हणतात, तो मला राज्य जरी प्राप्त झालं तरी मला ह्याच्यामध्ये आनंद उरणार नाही. मग तिसरं कारण त्याने सांगितलं की माझ्या सर्व नातेवाईकांची मला हत्या करावी लागेल, जे मला पाप वाटतं आहे आणि हे पाप माझ्या हातातून घडायचं नसेल तर मला युद्धच नाही केलं पाहिजे. कौटुंबिक परंपरा नष्ट होतील म्हणून त्याने कारण सांगितलं. त्याच्यामध्ये त्याने स्त्रिया असुरक्षित होतील म्हणून सांगितलं. ज्येष्ठ व्यक्तींचा मृत्यू झाला तर संस्कार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवले जाणार नाहीत. पितरांनाही दुःख कष्ट भोगावे लागतील. स्त्रिया असुरक्षित झाल्या तर पुढे वर्णसंकर किंवा अवांछित संतती तयार होईल आणि पूर्ण अधर्म सर्वत्र पसरेल. आणि शेवटचं आपण कारण हे बघितलं की असमंजस परिस्थितीमध्ये आहे की युद्ध करायचं का नाही करायचं, जंगलात जायचं का नाही जायचं, अशा सर्व प्रकारच्या असमंजसमध्ये हा अर्जुन आता पोचलेला आहे. अत्यंत हतबल होऊन त्याने आता गांडीव धनुष्य ठेवून टाकलंय बाजूला आणि तो अश्रुपूर्ण नेत्रांनी खाली रथावरती बसलाय. आणि श्रीला प्रभुपाद यांनी सांगितलं की असा जो भक्त आहे, जो कृष्णांबरोबर जोडलेला आहे, हा, पण तो सहृदय आहे आणि अशा व्यक्ती आत्मबोध प्राप्त करायला तयार आहे. हा काय अर्थ आहे हे आता जरा आपण समजून घेऊया. बघा, अध्याय तर संपलेला आहे आपला आणि या अध्यायामध्ये आपण 2-3 गोष्टी बघितल्या ज्या महत्वाच्या होत्या. म्हणजे आपण कसं म्हणतो ना की आपण अध्याय एका पाठोपाठ एक शिकत गेलो, पण मग आपल्याला अध्यायातून काय महत्वाचं शिकलो हे समजलं पाहिजे. म्हणून अध्यायाचा थोडासा एक सारांश आपल्याला शिकणं खूप महत्वाचं आहे. तर ह्या अध्यायामध्ये बघा, पहिल्यांदा गोष्ट आपण एक समजून घेतली पाहिजे की कठीण प्रसंग आला तर त्याच्यामध्ये गडबडून जाऊन लगेच काहीतरी निर्णय न घेता थोडं थांबून विचार करून बुद्धीने निर्णय आपण घेऊ शकतो. आणि जे केल्याने ती परिस्थिती सुधारेल. कारण काही कठीण प्रसंगामध्ये आपल्याला माहिती असतं की काय केल्याने ती परिस्थिती बदलेल. जसं की आता आग लागली तर ताबडतोब आपण फायर एक्सटिंग्विशर कुठे आहे हे सापडवण्याचा प्रयत्न करतो. पण काही वेळा एवढं पटकन समस्येवरती काही मार्ग निघत नाही. किंवा कधी इमर्जन्सी रूम मध्ये माहिती असेल आपल्याला की एखादा पेशंट डॉक्टरच्या समोर येतो आणि ती लक्षणं बघून डॉक्टर नेमकं ठरवतात की ह्याला काय झालंय. पण काही दिवसांनी ती लक्षणं, काही तासांनी ती लक्षणं बदलतात आणि मग त्या डॉक्टरला त्याच्या वरिष्ठ डॉक्टरांचा, अनुभवी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागतो. किंवा असं पण होतं की लक्षणं एवढी गोंधळ म्हणजे कन्फ्युजिंग असतात की डॉक्टर ठरवू शकत नाहीत की काय झालंय. मग अशा वेळेला ते थोडंसं थांबण्याचा निर्णय घेतात. मग आपण बघूया कसा उपचार बदलायचा का आहे तोच चालू ठेवायचा. तर म्हणजे परिस्थिती बघून ते ठरवतात. तर या अध्यायामध्ये पण अर्जुन बघा असाच थांबतो. जेव्हा युद्धाने होणारी मनुष्यहानीची तो कल्पना करतो, तर युद्ध करण्यापासून परावृत्त होऊन तो एका जागी थिजून जातो. तर अर्जुनाची जी ही मानसिकता आहे ना, जी हतबलता आहे, तीच मानसिकता भगवद्गीतेचा पाया आहे. तो हतबल जरी झाला तरी आत्मबोध घ्यायला तो प्रवृत्त होतो. म्हणजे अर्जुनाची आत्मबोध घेताना दिसलेली धैर्यशीलता आणि लक्षपूर्वक ग्रहण केलेलं ज्ञान आणि तेही युद्धभूमीवर, हे आपल्यासाठी खूप प्रेरणा आहे. तो थोडं थांबून आपण योग्य तो निर्णय घेऊ शकतो. कितीही बिकट प्रसंग असला तरी अत्यंत कठीण परिस्थितीमध्येही योग्य निर्णयापर्यंत आपण पोहोचू शकतो. परिस्थितीने गडबडून जाऊन चुकीचा निर्णय घेण्याची आवश्यकता नसते. ही पहिली गोष्ट आपण समजून घेतो. आता या अध्यायामध्ये आपल्याला हेही समजतं की तीव्र दुःखामुळे मनुष्य असा दिशाहीन होतो, भरकटतो. जसं आता अर्जुन क्षत्रिय असूनही त्याचं कर्तव्य समजू शकत नव्हता. आपण ठरवलेली गोष्ट अगदी आपल्या मनासारखीच होते असं नाही, ठरवल्याप्रमाणेच होते असं नाही. म्हणजे काही लोकांना नोकरी जाण्याचा असा प्रसंग येतो अनपेक्षितपणे किंवा अपघात होतो, एखादा पैशाची शरीराची काहीतरी हानी होते. मग पुढे काय होणार हे माहिती नसल्यामुळे मनुष्य अगदी असा दिशाहीन होतो किंवा भरकटतो.
कुठेच काही मदत मिळत नाही. ह्याच वेळेला खरं तर मनुष्य आध्यात्मिक ज्ञानप्राप्ती करण्याची ही उत्तम संधी असते आणि त्यावेळी त्याच ठिकाणी वळलं पाहिजे. हे माणसाने लक्षात ठेवायला पाहिजे. इतर कुठेही काही म्हणजे खटपट करूनही त्यातून मार्ग निघू शकणार नाही. आता 32व्या श्लोकापासून आपण पुढे बघितलं, वाचलं, तर तेव्हा आपल्याला समजतं की अर्जुनाला स्वतःच्या सुरक्षिततेची किंवा मृत्यूची भीती नव्हती. पण त्याहून कितीतरी अनेक पटीने मोठ्या गोष्टींचा तो विचार करतोय युद्धभूमीवर, की पाप लागेल, कौटुंबिक परंपरा नष्ट होतील, वर्णसंकर तयार होतील. तर ही गोष्ट दाखवते की तो कसा आत्मबोधासाठी योग्य होता. तर इथे आता आपला रेकॉर्डिंग मी प्रथम थांबवते. मग तुमच्या काही शंका असतील तर मी घेते.